आपल्याला पूर्ण दिवस आतमध्ये राहायचं नाही। ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉइंट आहेत, जे मेन पॉइंट आहेत, तेच बघून आपल्याला बाहेर पडायचं आहे। आता मेन पॉइंट आतमध्ये बघण्यासारखं काय जंजिरामध्ये, हे जंजिरा किल्ल्यात असे 12-13 पॉइंट आहेत जे महत्त्वाचे। असे तर मी स्वतः हे किल्ल्याचे गाईड होत, पण आता जवळपास आता पावसाळी 4-5 महिने जंजिरा बंद झाला होता, आता हे उघडलेला आहे। 1.5-2 महिने झाले। त्यामुळे आतमध्ये मेंटेनन्सचा साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे। काही दिवसासाठी आतमध्ये गाईड बंद केलेले आहे। आता तुम्हाला माहितीसाठी कोणी गाईड नाही येणार, ते आपल्याला जाऊन स्वतःहून बघायचं। पण प्रश्न असा आहे, ते 22 एकर किल्ला 45 मिनिटात कसं बघणार? तर तेच तुम्हाला जंजिराची संपूर्ण हिस्ट्री आणि आतले काही पॉईंट बद्दल सांगणार। आणि आपल्याला इथे एक नाही 2 किल्ल्याची माहिती भेटणार। हा जंजिरा आणि ह्याच्या पलीकडे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला, त्याचा पण जबरदस्त इतिहास आहे। आम्ही जेव्हा आतमध्ये गाईड करायचे, पर ग्रुप पर फॅमिली 1000-1200 असे चार्जेस करायचे। हे जे चार्जेस असतात, हे बोटीमध्ये 5-6 लोक जे काम करतात, हीच या लोकांची दिवसभरची मेहनत असते। इथे कोणाला एवढं चार्जेस करायची गरज नाही, घाबरू नका। आपण माहिती आहे का? माहिती आवडली, आपल्या ग्रुपने आपल्या फॅमिली, मोठी फॅमिली आहे 400-500, छोटी फॅमिली आहे 300, स्वीकार आहे। हे जंजिरा किल्ल्याला समुद्रामध्ये आज जवळपास 1000 वर्ष जास्त झाले। हा किल्ला 11वी शतकातला किल्ला आहे। 1000 वर्षापूर्वी इथे काहीच नव्हता। आता आपल्या मनात एक शंका असेल का, एवढा मोठा किल्ला पाण्याच्या मध्ये कसा बांधला? ऍक्च्युली त्या काळात इथे एक मोठा बेट होता। हा किल्ला एक बेटावर बांधलेला आहे। किल्ला बनवण्याच्या अगोदर इथे काय मासे मारणारे कोळी लोकांची वस्ती होती। आणि ज्या राजाने हा किल्ला बांधला जंजिरा, हे राजाचं नाव सिद्दी जोहर। पण सिद्दी जोहर आपल्या भारतात एक नाही 2 होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे सिद्दी जोहर होता, तो मोगल होता, ज्यांनी पनालगडच्या किल्ल्यावर वेढा घालून बसलेला। हा जंजिरा बांधणारा सिद्दी जोहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 500 वर्ष आधी हा दक्षिण आफ्रिकेहून आला होता। हे हापशी लोक होते। जेव्हा तो इथे आला आणि हा किल्ला बांधला, तर नुसतं किल्ल्यात नाही, नंतर हळूहळू त्या लोकांनी इथले 3 तालुक्यावर राज केलं। कोणते 3 तालुके? मुरुड तालुका, म्हसळा तालुका आणि श्रीवर्धन तालुका। हे किल्ल्याचं काम 1118 मध्ये या किल्ल्याची सुरुवात झाली आणि 1140ला जाऊन हा किल्ला त्या लोकांनी मुकम्मल केला। किती वर्ष झाले? 22 वर्ष लागले हा किल्ला बनवण्यासाठी। आता 22 वर्ष लागण्याचं पण एक कारण होता। जसे दिवसामध्ये 12 तास असतात, तर 12 तासामध्ये हे समुद्र सेम नाही असते। समुद्राच्या पाण्याला दर दिवशी 6 तास भरती, नंतर 6 तास ओटी असते। तर जेव्हा पाण्याला भरती यायची, तेव्हा ते लोक आतलं काम करायचे आणि ओटीचे 6 तास हे बाहेरचे बुर्ज बांधायचे। असे आत बाहेर करत करत 22 वर्ष गेले। 22 वर्षात त्या लोकांनी किल्ल्याला असे 22 बुर्ज बांधलेले आहेत आणि 22 एकरच्या एरियामध्ये हा किल्ला त्या लोकांनी कंप्लीट केला। हा किल्ल्याचा प्रत्येक जे बुरुज आपल्याला दिसते ना, हा 3 मजली आहे। किल्ला 3 फ्लोर मध्ये आहे। प्रत्येक बुर्जाची हाईट वरून फाउंडेशन पर्यंत 95 फीटाची हाईट आहे। हे सैनिक लोकांसाठी, लढाई करण्यासाठी आणि टहळणी करण्यासाठी असतात। आता 50-60 वर्षापूर्वी हे किल्ल्यामध्ये जंजिरामध्ये एक मोठा गाव होता। गाव 500 घरांची वस्ती होती आतमध्ये। 2 समाजचे लोक ह्या किल्ल्यामध्ये राहत होते, हिंदू आणि मुस्लिम। तर किल्ल्यामध्ये एक मस्जिद होती। या किल्ल्यात एक मोठा गणपतीचा मंदिर होता आतमध्ये। मुलांसाठी शाळा वगैरे, बाजारपेठ सगळं म्हणजे एक गावच होतं आतमध्ये। पण आता सध्या कोणी लोक आतमध्ये नाही राहतात, सगळे लोक निघून गेले। का गेले बरं? कोणी त्या लोकांना किल्ल्यातून बाहेर काढलं नाही। मेन इकडचा राजा गेला। तरी पण सिद्धी लोकांनी ह्या किल्ल्यावर 1140 पासून 1947 पर्यंत यांचे इथे पिढ्या चालले। 47ला जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हा जंजिराचे शेवट राजा होते सिद्दी अहमद। ते स्वतः इकडनं आपला राजपाट सोडून गेले, कारण की लोकशाही झाला। राजा तर गेला, ते आतले लोक कुठे जाणार? ते कुठेही नाही गेले, ते आतच होते। पण त्या लोकांना आतमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आला, सगळा गाव आतला बेरोजगार झाला। बेरोजगारीमुळे ते लोक नंतर कंटाळून किल्ला सोडून बाहेर आले। शेवट 1972 फक्त 4 घरांची फॅमिली होती आतमध्ये। 72ला ते लोक पण बाहेर आले। हे लोक गेले कुठे? जास्त लांब नाही। आज इथले 40% लोक ते मुरुड शहरमध्ये राहतात आणि 60% लोक आता जिकडनं आपण तिकीट काढून आले, गावाला म्हणतात राजपुरी, हे समोरच्या गावात राहतात ते लोक। पण 47च्या आधी हा जंजिरा जिंकण्यासाठी बरेच लोक आले। बरेच लोकांनी आपला एक जीवतोड प्रयत्न केला होता। जसे की आपले कान्होजी आंग्रे, चिमाजी अप्पा, औरंगजेब, संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी बरीच लढाई केली, सगळे किल्ले, सगळे गड जिंकले होते। फक्त हाच एक किल्ला आहे जंजिरा, जे छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला कधी जिंकता न आला होता।
ह्याच्यानंतर ह्याच्या तोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच पाण्यामध्ये सेम टू सेम किल्ला बांधलेला आहे आणि तो किल्ला ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तो किल्ला कोणता आहे? सिंधुदुर्ग. मालवण रत्नागिरीचा किल्ला सिंधुदुर्ग. हा 22 एकरमध्ये आहे, तो 40 एकरमध्ये आहे. जेव्हा इथे सिद्धी कासमचा राजपाट होता त्या काळात हे इथल्या खाडीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आले. आता संभाजी महाराजांनी डायरेक्ट हे किल्ल्यावर आधी हल्ला नाही केला. ते आणि त्यांचे सैनिक 8-10 रात्रपर्यंत कंटिन्यू इथून तिथपर्यंत आतमध्ये शिरण्यासाठी काय केला, हे इथे मध्ये खाडीमध्ये समुद्रामध्ये मोठे मोठे दगड टाकले. एक मार्ग तयार केला आत जाण्यासाठी, ज्याला आपण सेतू म्हणतात ना, सेतू टाकला गेला. पण पुढे समुद्र डीप असल्यामुळे त्यांना ते सेतूचं काम अर्धावत सोडावे लागला. तरी पण संभाजी महाराज हिंमत नाही हारले. हे जंजिऱ्यावरून 8 किलोमीटर लांब पलीकडे असाच बेट होता, त्या बेटावर जाऊन तो किल्ला बांधला. तो छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला आहे. लगभग तो किल्ला कंप्लीट व्हायला आला होता, पण अचानक रायगडवर औरंगजेबने हल्ला केला. आता रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. रायगडची रक्षा करण्यासाठी संभाजी महाराज आपली पूर्ण सेना घेऊन रायगडला पोहोचले. नंतर ते तिथून परत नाही आले. तो पण किल्ला अर्धाच राहिला. काय नाव त्या किल्ल्याचा? पद्मदुर्ग म्हणतात त्या किल्ल्याला. बाय चान्स त्या काळात जर हे जंजिरा किल्ल्यावर चारी बाजूने जर मारा झाला, हल्ला झाला, तर हे राजा आपली फॅमिली घेऊन जाणार कुठे? आतली प्रजा काय करणार? कसं आपला जीव वाचवणार? यासाठी पण हे सिद्धी लोकांनी काय केलं, आता आपण तिकडनं इकडे जे समुद्र क्रॉस करून आलेत, मधी पाण्याची खोली किती असेल? मधी पाणी जवळपास 40-45 फूट आहे. 40 फूट पाण्याच्या खालून, समुद्राच्या खालून त्या लोकांनी एक भुयारी रस्ता काढलेला आहे. हे किल्ल्यातला जे भुयारी मार्ग हे समोरच्या गावात येऊन निघते. तो रस्ता 1.5 किलोमीटर पर्यंत त्या भुयारचं अंतर आहे. पण गावात कुठे निघते? बघा आपल्या मागे ते नारळांच्या झाडांखाली सफेद रंगचे 2 मिनार दिसले का तुम्हाला? त्याच्या मागे मोठा गेट दिसला काय? आता तर खंडर झालाय. पूर्वी ज्या सिद्धी लोकांनी किल्ला बांधला होता, ह्याच लोकांचा त्या काळात तिथे एक मोठा महाल होता, ज्याला म्हणायचे हाती महाल. तिथे जाऊन तो रस्ता निघते. पण आता तुम्ही सध्या त्या भुयारच्या आत नाही जाऊ शकणार आणि कोणी प्रयत्न पण नका करू, कारण 1958 किल्ला जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेला, गव्हर्नमेंटचे माणसं आतपर्यंत जाऊन त्याचं चेकिंग केला. नंतर माहिती पडलं त्यांना की आतले सगळे दगड सुटलेत, समुद्राचं पाणी पण आतमध्ये शिरलाय, म्हणजे धोकादायक आहे. त्याच वेळी भुयारला इथून आणि तिथून बंद करावे लागला. भुयार म्हणजे त्या लोकांनी आपल्या सेफ्टीसाठी बांधला होता. ते लोक कधी आतून गेले नाही, त्यांना कधी अशी गरज नाही आली. तरी पण पाण्याच्या खालून एवढा लांब रस्ता काढणं म्हणजे त्या काळात खायची गोष्ट नव्हती. हा जे जंजिरा किल्ला आहे, हे किल्ल्याचे 3 खासियत आहे. किल्ल्याची पहिली खासियत बघा, आता आपण सध्या बोटीत तर बसले आहोत. ही बोट जिथपर्यंत आपले हळूहळू किल्ल्याच्या 20-25 फूट जवळ नाही जाणार, तिथपर्यंत तुम्ही लांबून कुठनंही बघत राहा. तुम्हाला दरवाजा दिसते का किल्ल्याचा? अजिबात दिसणार नाही. जवळ गेल्याशिवाय गेट दिसत नाही. गेट जे आहे ना, दोन्ही बुरुजांच्या आतमध्ये आहे. एवढा मोठा गेट आहे. त्या गेटवर आज पण 100-150 लोक त्या गेटवर उभे राहतात. पण त्या लोकांनी त्याची प्लॅनिंग अशी केली आहे, जवळ गेल्याशिवाय गेट दिसत नाही. किल्ल्याची दुसरी खासियत, हे किल्ला चारही बाजू समुद्रामध्ये आहे. समुद्राचं पाणी कसं असते? खारट असते ना. हे चारही बाजू खारं पाणी आहे. पण आत जाऊन पहा तुम्ही, आतमध्ये गोड पाण्याचे तळे आहेत. 1 नाही 2 तळे आहेत. एवढे मोठे तळे आहेत, एवढे खोल आहेत का ज्या बोटीत आता आपण बसलेत ना, एक्झाम्पल असे 4 बोटी आपण त्या तळ्यांमध्ये फिरू शकतो. एक 40 फूट आहे आणि दुसरा 60 फूट आहे. पाणी समुद्राचं नाही, पावसाचं पाणी नाही. खालून त्याला असे जिवंत झरे चालतात, झरे. आणि पाणी होतं तर आतमध्ये वस्ती होती, नाही तर लोक राहिले कसे असते आतमध्ये. किल्ल्याची तिसरी खासियत, हे जे समुद्रामध्ये लाटा होतात, 24 तास किल्ल्याच्या भिंतला आपटतात. एवढे वर्ष झाले समुद्राचे लाटा मारून मारून किल्ल्याचा दगड शिजून गेलाय, पण त्याचं जे मधलं जे जॉईंट आहे, ते जॉईंट आजपर्यंत आपल्या जाग्यावर तसंच कायम आहे. आता त्या जॉईंटमध्ये काय वापरला? त्या काळात सिमेंट वगैरे काहीच नव्हता. हा किल्ला बनवण्यासाठी 4 मटेरियल वापरले. पहिला चुना, दुसरा समुद्राची वाळू, तिसरा आपला गुळ असते ना, गुळ आहे, आणि चौथा जे सर्वात मजबूत आहे, स्ट्रॉंग, ज्याला म्हणतात शिस. ह्याच्यामध्ये शिसा वितळून टाकलेला आहे. एवढं मजबूत काम केलेलं आहे. जंजिरामध्ये तुम्हाला भारतातली 3 नंबर तोफ पाहायला भेटणार, मोठी. इथे जे तोफ आहे आपल्या भारतात 3 नंबरवर आहे. पहिली बिजापूरची मुलुक मैदान तोफ, दुसरी दौलताबाद औरंगाबादची मेंढा तोफ, आणि तिसरा नंबर लागला इथल्या तोफचा, जे तोफला म्हणतात कलाल बांगडी. ती कलाल बांगडी तोफ 19 फूट लांब आहे, 19 फूट. आणि त्या तोफचा वजन, वेट किती असेल? 22 टनची तोफ आहे ती.
22 टन म्हणजे 22,000 किलो. आता प्रश्न असा आला का 22 टनची तोप आत घेऊन कशी गेली असेल? पॉसिबल नव्हता. ती तोप त्या लोकांनी आतच तयार केली. त्याचे रिंग घेऊन गेले आणि एक एक पीस एक एक रिंग जोडून 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 आतमध्येच तयार केल्या. नुसतं लोखंडीचे नाही तर कधीच खराब झाले असते, कारण इथला जो वारा आहे ते खारट आहे. आज पण कंडिशन आहे, कारण त्या तोपमध्ये पंचधातूचा वापर केलेला. पंचधातू. आता आपल्याला आतमध्ये कसं जायचं आहे? तिथे गेट आहे, तिथून तुम्ही आतमध्ये प्रवेश